नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। BSNL मध्ये विविध उपक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी। बाबासाहेबांच्या जीवनावर रंगली प्रश्न मंजुषा स्पर्धा। ज्यांना शाळेत शिकू दिले नाही त्यांनी देशाचे संविधान लिहिले। प्रदीप कुमार जाधव। शहरातील BSNL मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रारंभी बुद्ध वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला BSNLचे उपमहाप्रबंधक विश्वनाथ वाघ व सेवा असोसिएशनचे मुख्य सल्लागार प्रदीप कुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक प्रबंधक चौरे, पिंपरकर, झोळे, गजेंद्र पिसे, विजय श्रीपनकर, गणेश जोशी, मिनल गुणे, समीर मल्लेभारी, महेश पवार, कवित्री तथा शिर्डी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा महेश पवार, शिल्पा जावळे आदींसह BSNLचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। प्रदीप कुमार जाधव म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांना शालेय जीवनापासून बॅरिस्टर होण्यापर्यंत व संविधानाची रचना करेपर्यंत अनेक अपमान, हाल, अपेष्टा सहन कराव्या लागल्या, पण संविधानात बदलाची भावना अजिबात दिसत नाही। सर्व जाती धर्माला न्याय, बंधुता आणि समानता त्यांनी बहाल केली। त्यांना बैलगाडीवाल्याने गाडीत बसू दिले नाही, पण बाबासाहेबांनी नंतर विमानाने प्रवास केला। त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। त्यांना शाळेत शिकू दिले नाही, मात्र त्यांनी संघर्षाने उच्च शिक्षित होऊन भारताचे संविधान लिहिले। हे या महामानवाची महानता असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण केले। तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर प्रश्न मंजुषेची स्पर्धा रंगली होती। यामधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। मुख्याध्यापिका सुलभा महेश पवार यांनी कविता सादर केल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजेंद्र पिसे यांनी केले। आभार प्रशासकीय अधिकारी राहुल मोरे यांनी मानले। झोळे सरांनी सांगितलं की हा प्रशासन आणि सेवाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे। आनंद आहे। गेल्या 24 वर्षापासून हा जयंतीचा कार्यक्रम आपण BSNL मध्ये पार पाडतो। बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है। एका अर्थाने ते खरं होतंय। बाबासाहेब ज्यावेळेस बॅरिस्टर होऊन आले आणि गावाकडे चालले होते, गाडी नव्हती, कार नव्हती, बैलगाडीवाला चालला होता। बैलगाडीवाल्याने थांबवली गाडी आणि कुठं जायचं विचारलं। बाबासाहेब सांगितलं नाव, यार पण तू जातीचा कोणता आहे मला ते सांगितलं नाही। बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर त्यांनी खाली उतरवलं। तर बॅरिस्टर होऊन आल्यावर सुद्धा त्यांना जातीचे चटके सोसावे लागले, पण बाबासाहेब पण फार जिद्दी आहे। बाबासाहेबांना त्या बैलगाडी बसू नाही दिलं, ती बैलगाडी भ्रष्ट होत होती, पण बाबासाहेबांनी उर्वरित आयुष्य सगळं विमानाने प्रवास करून घालवलं। आज त्यांच्या नावाने इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे। बाबासाहेब एवढे जिद्दी होते, त्यांना वर्गाबाहेर शिकवणी घ्यावा लागली, पण संपूर्ण भारत देशाचं संविधान त्यांनी लिहून काढलं। त्यांना मनोवाद्याकडून त्रास झाला। मला कुठल्या जातीचा उल्लेख करायचा नाहीये, ब्राह्मणांविषयी माझं खास करून प्रेम आहे। माझे ब्राह्मण सर होते मुकुंद घैसास,
त्यांनी 5 वर्ष माझ्याकडून फी न घेता मला विनामूल्य शिकवलेला आहे, प्राध्यापक मुकुंदजी गैसस. पण माझा विरोध होता ब्राह्मणवादावर. बाबासाहेब एवढे जिद्दी होते की त्यांना जातीयतेचे चटके बसले आणि ब्राह्मण बायको केली. तर एवढे जिद्दी बाबासाहेब आंबेडकर ह्या जगात, मी म्हणतो भारतातच नाही तर ह्या जगात असा विश्वविक्रमी माणूस पुन्हा होणे नाही. तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आज इथं 133वी जयंतीला पण त्यांना आपण आठवण करतोस, असं शिपणकर म्हणाले. अगदी खरोखर आहे. 133 वर्षे झाले बाबासाहेबांची अविरत जयंती पूर्ण जगामध्ये साजरी होते. आणि दिवसेंदिवस जे आपल्याला देशांचे नाव माहीत नाहीयेत त्या देशात सुद्धा भारतीय लोक तिथं जाऊन त्यांची जयंती साजरी करतायत. त्या देशामध्ये बाबासाहेबांची ओळख निर्माण करतायत आणि त्यांना ते पटतंय. अशी कैक बेट आहेत की जिथं अजून माहित नाही, लोकांची राहण सहन पण अजून कपडे सुद्धा घालत नाही, अशी बेट अजून भारतामध्ये आहेत. तिथं लोक जाऊन आता त्यांना शिकवणी देत आहेत, शिकवतायत, शाळा शिकवतायत. आणि एकमेव असा अस्त्र आहे शिक्षण, की जेणेकरून दरिद्री दूर होते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या समाजाची स्त्री शिकलेली आहे, जास्त स्त्रिया शिकलेल्या आहेत, तो समाज खरोखर उन्नत आहे. तर स्त्रियांना त्यांनी फार उच्च कोटीवर नेऊन ठेवलेला आहे. आज मंचावर उपस्थित उपमहाप्रबंधक श्रीयुत वाघ सर, प्रमुख पाहुणे प्रदीपजी जाधव सर, जोशी सर, जोळे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि खास करून आपल्या BSNL कुटुंबातील फॅमिली मेंबर्स आणि बच्चे कंपनी मित्रांनो, आज 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. मित्रांनो, ज्यांच्या विचारांनी, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या कर्तृत्वाने, कार्याने संपूर्ण विश्वामधील शेकडो कोटी लोक की ज्यांच्यावर त्यांच्या विचारांचं एक अधिराज्य, त्यांच्या विचाराने अधिराज्य गाजवलं, शेकडो कोटींच्या लोकांमनामध्ये एक अधिराज्य गाजवलेले युगपुरुष, विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण गौरवलं जातं, अशा थोर महापुरुषाचा आजचा जन्मदिवस. का आपण त्यांना महामानव का म्हणतो, युगपुरुष का म्हणतो, विश्वरत्न, भारतरत्न पुरस्कार का दिले गेले, याचा आपण सगळ्यांनी विचार केलेला आहे. आपण यांचं गुणगान कितीही गायलं तरी वक्ते थकतील, श्रोते थकतील, पूर्ण जग थकेल, परंतु त्यांचं गुणगान कधी थांबणार नाही. अशा थोर महापुरुषाला आपण एवढ्या सगळ्या उपाधी लावतो. का लावतो? तर निश्चितच त्यांचं कर्तृत्व हे महान होतं. त्यांनी आपल्याला या ठिकाणी, जसं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे त्रिसूत्री आपल्या जगाला दिली. नुसतीच त्रिसूत्री जगाला दिली नाही, तर त्या त्रिसूत्रीचा अवलंब त्यांनी केलेला आहे. शिका म्हणजे नुसतं शिका म्हटले नाही, तर ते स्वतः शिकले. शिकून त्यांनी काय काय मिळवलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि जमलेले सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. मित्रांनो, आता जसे वक्त्याने बोललं की बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट समाजाचे नव्हते, सर्वसमावेशक होते. आणि जयंती का साजरी करतो हे आपण त्याचे विचार आचरणात आणावे. मित्रांनो, जीवनात अडचणी ह्या असतात, पण त्याच्या जर मनात असतील समजा तर जीवन कठीण होतं. त्यामुळे Everyone, good afternoon all the members in the dais, and I welcome everyone. I'm not a good speaker, but just lend your ears for some time. We are celebrating this festival. It is just a festival. We cannot say it is a Jayanti, but it is a festival for all of us. Because of this person, we are here today together. We are, and it's a national festival, international festival. Thank you for correcting me. डीजीएम सर, आदरणीय प्रदीप जाधव साहब और मंच पर उपस्थित और मेरे साथियों, आज हम लोग उपस्थित हैं
श्री बाबा साहेब अम्बेडकर जी की जयंती के लिए। ऐसे आदमी जो है ना बहुत कम होते हैं जो खुद का फायदा छोड़ के लोगों के लिए इतना बड़ा मतलब अपने जीवन को समर्पण करने वाले बहुत कम लोग होते हैं। उन्हीं में से एक जो है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर। इन्होंने अपना पूरा जीवन समर्पण किया लोगों के उद्धार के लिए। श्री भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 133व्या जयंतीनिमित्त सर्वजण उपस्थित राहील त्याबद्दल सर्वांचे आभार। बाबासाहेबांचे विचार आपल्या थोरासाहेब आणि झोळेसाहेब यांनी आपल्याला साधू सांगितलेच आहे, परंतु आपण एकच हे लक्षात ठेवायचं की बाबासाहेब हे महान व्यक्ती 133 वर्ष सुद्धा आपण उत्साहात साजरे करतो, म्हणजे ते किती महान होते याच्यावर थोडं आपण त्यांचं म्हणजे 1% गुण घेतला तरी आपण कधीतरी याच्यात उतरू, एवढंच बोलून मी थांबतो। सविनय जय भीम। आज आपण एका महामानवाच्या 133व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आयफेन साहेबांनी बाबासाहेबांबद्दल जे काही बोलले, तर मी त्यांनी आपल्या समाजासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जी त्रिसूत्री त्यावेळेस आपल्याला त्यांनी दिली, तर ती आत्ता सुद्धा आणि इथून पुढेही आपल्या समाजासाठी आणि नवीन पिढीसाठी त्यात ती उपयुक्त राहील। BSNL प्रशासन व सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत। तर आज सांगायचं असं झालं तर पूर्ण जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती उत्साहात साजरी केली जाते। जयंतीमधून अनेक कार्यक्रम साजरे केले जातात, अनेक उपक्रम राबवले जातात। बाबासाहेबांनी आपल्या जीवनात जे कार्य केले त्याची माहिती, त्याचं विश्लेषण, त्यांच्या परिस्थितीचा आढावा हा सगळीकडे सांगितला जातो। आज हम यहाँ पे भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर की 133वीं जयंती मनाने के लिए उपस्थित हुए हैं। मेरी आप सभी से एक ही रिक्वेस्ट है कि बाबा साहब कभी किसी एक वर्ग के नेता नहीं थे। उन्होंने जो भी किया है वो सबसे ज्यादा महिलाओं के लिए किया है, और यहाँ पे मैं महिलाओं की अनुपस्थिति देख के थोड़ा घबरा जाता हूँ। मेरे घर पे भी महिलाएं हैं, लेकिन मेरी छोटी बच्ची है इसलिए मैं उसको ले नहीं आया साथ में। लेकिन मैं आप सभी से रिक्वेस्ट करता हूँ, जब भी आप अगले साल यहाँ पे आए तो अपनी विद फैमिली यहाँ पे आए। जय भीम, नमो बुद्धाय। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करतो आणि उत्साहात की त्यांनी जे कार्य केलेले आहे त्या कार्याची पावती आजही आपल्या आचरणात पाहण्यास मिळते। आणि त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी कुटुंबापासून आपण सुरुवात करतो। कुटुंब सुधारलं तर त्या ठिकाणी समाज सुधारतं। अशा ह्या महान मानवाला मी मनपूर्वक अभिवादन करते।